श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला आज एक दिवसीय स्वामी सारामृताचं पारायण कसं करायचं ते सांगणार आहे. तुम्हाला ह्यासाठी कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता. गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. तुमच्याजवळ जर स्वामींची मूर्ती असेल तर देवाची पूजा झाल्यानंतर स्वामींचा मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल तर फोटोवर अभिषेक करा. विधिवत पूजा मांडा. पूजा केल्यानंतर तुम्हाला पारायण करताय, त्यामुळे तुम्हाला संकल्प सोडणं गरजेचं आहे. संकल्प सोडताना तुम्ही कशासाठी पारायण करताय ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि संकल्प सोडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वामीचा 11 माळी जप करायचा आहे. 11 वेळा स्वामीचं जे तारक मंत्र आहे ते बोलायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र बोलायचं आहे. त्याच्यानंतर स्वामी सारामृतामध्ये स्तवन आहे पोथीमध्ये, ते स्तवन बोलून तुम्हाला सारामृताची सुरुवात करायची आहे. पोथीची सुरुवात करायची आहे. तुम्हाला 21 अध्याय पोथी वाचायचं आहे. वाचल्यानंतर तुम्हाला नैवेद्य आरती, स्वामींना धूप आरती करा, कापूर आरती म्हणायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतरून ह्याच्यासाठी तुम्हाला एक निश्चित वेळ ठरवावी लागेल. एकतर तुम्ही पहाटे करा, अतिउत्तम. आणि पहाटे करणार असाल तर सूर्याला अर्घ देऊनच सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही कामाला वगैरे जाणार असाल, कामाला जाणाऱ्या पण महिला आहेत पण त्यांना सारामृताचं पारायण करायचं आहे, तर त्यांनी काय करा, विधिवत पूजा मांडा, सूर्याला अर्घ द्या आणि संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुम्ही सारामृताचं पारायण केलं तरी चालेल. कारण का स्वामींना तर सगळं माहिती आहे. त्यामुळे स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी आपल्याला समजून घेतात. आणि संध्याकाळी तुम्ही पण वाचू शकताय. पण दिवसभरात तुम्हाला जर शक्य असेल तर स्वामींच्या मठात जावा किंवा केंद्रात जावा. तिथे तुम्हाला एक नारळ, केळ, फूल, पिवळं फूल घ्या आणि अक्षता घ्या, खडी साखर घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हातात धरायच्या आहेत आणि तुमची इच्छा त्या नारळावर बोलायची आहे. तो नारळ तुम्हाला स्वामींच्या समोर ठेवायचा आहे. स्वामींना सांगायचं आहे, स्वामी मी आज तुमचं सारामृताचं 1 दिवसाचं पारायण केलं आहे किंवा करणार आहे, तर ते निर्विघ्नपणे पार पडू द्यात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभरात जर तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर जर कोण सवासीन असेल किंवा ब्राह्मण असेल, जेव घालता आला तर घाला, नाही तर तुम्ही मठात जाणार असाल तर तिथं अन्नदान केलं तरी चालेल. दिवसभर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तुमच्याकडून अपशब्द बोलले जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी गरजूंना मदत करा आणि तुमच्याकडून जेवढ्या चांगल्या गोष्टी होतील त्या करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाई असेल तर गाईला गुळपोळी खाऊ घाला. आणि तुम्हाला ह्या दिवशी कोणाचं अन्न ग्रहण करायचं नाही आहे. ज्या दिवशी पारायण करणार आहात त्या दिवशी तुम्हाला बेडवर बसायचं नाही आहे. तुम्ही खाली झोपू शकताय त्या दिवशी. आणि ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्या दिवशी पूर्ण दिवसभर. आणि तुम्ही जेव्हा सारामृत वाचाल, जी पोथी वाचाल, त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की विष्णू सहस्त्र नामाचं स्तोत्र, जे बारीक पुस्तक आहे ते तुम्हाला स्वामींची 21 अध्यायाचं पुस्तक आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला ते विष्णू सहस्त्र नामाचं स्तोत्र आहे ते वाचायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही आरती करू शकता. आणि संध्याकाळी पण तुम्हाला स्वामींची आरती करायची, कापूर आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आहे, गोड करायचं, काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवा. स्वामींचं जे आवडीचं जेवण असतं ते करा. आणि मठामध्ये तुम्ही प्रसादासाठी जे स्वामींचे आवडीचे पदार्थ आहेत ते घेऊन जाऊ शकता. बेसनाचे लाडू, पुरणपोळी असं घेऊन जाऊन नैवेद्य त्यांना दाखवू शकता. हे असं तुम्ही तुमच्याकडून जसं शक्य होईल तसं करा. हे 1 दिवसाचं असं पारायण तुम्ही केलेत तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. कारण का स्वामींची जर तुम्ही मनापासून भक्ती केली तर स्वामी त्यांची साथ कधीच सोडत नाही. तुम्हाला कधीही अडचण आली तर तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण केलं ना तरी तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील. त्या मार्गातून, त्या संकटातून बाहेर कसं पडायचं आणि कसा मार्ग काढायचा ह्याची एक वाट दाखवण्याचं काम स्वामी नक्कीच करतात. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त.